चला दोन्ही संघ थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. या मॅच मध्ये पंच म्हणून असतील. एका बाजूला अचूकतेचं माहेरघर स्क्वेअर लेग अंपायर म्हणून अचूकतेचं माहेरघर गिरीशजी कोचरेकर सर, तर दुसऱ्या बाजूला दिवाकर मयेकर सर. 4 षटकांची ही मॅच असेल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती पायकर मॅन ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी पार्थ गांधी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला. सामन्याला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंड वरती रत्नागिरीचा बाहुबली. यावेळेचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, बॉलला पाडवलं स्क्वेअर लेग रिझन मध्ये. एकेरी धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. नक्कीच चांगला फटका पाहायला मिळाला होता. मात्र नशिबाची साथ देखील तितकीच गरजेची आहे आणि तीच नशिबाची साथ पार्थ गांधीच्या बाजूने पाहायला मिळाली. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर प्रथमेश पवार यांच्याकडून थोडीशी चुकी झाली आणि चुकीचा मोबदला तो म्हणजे सुदर्शन मयेकरला आता मात्र जीवनदान मिळालंय. दुसऱ्या चेंडूवरती झेलची संधी होती मात्र थोडेसे दूर राहिले, त्यामुळे हा झेल जमिनीला दान झालाय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी इनसाइड एजला चेंडू आदळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं फंबल झालंय. खराब कॉलिंग, मिस कम्युनिकेशन पाहायला मिळालं. त्यामुळे या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धावेने धावसंख्या देखील 3 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच अशा प्रकारच्या चुका टाळाव्या लागतील कारण समोर मातब्बर संघ जोगाई जयगडचा संघ आहे. यावेळेस देखील गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. बॉल हवेत क्षेत्ररक्षक आलाय. डाव मारले. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले मात्र झेल जमिनीला दान झालाय. चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. टाळ्यांचा गजर देखील झालाय. त्यांची चर्चा देखील झाली. चांगले एफर्ट्स इथे पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँड बॅटर सुमित कदम पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 5वा चेंडू देखील इथे मात्र डॉट बॉल आलाय. पहिल्या 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. बायकर मॅन ऑफ रत्नागिरी, रायझिंग स्टार ऑफ रत्नागिरी आपली क्षमता दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त खर्च केल्या धावा त्या म्हणजे 4. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली पार्थ गांधी याच्याकडून. गोलंदाजी मार्क वरती साहिल मदार दाखल झालाय. आणखीन एक रत्नागिरीचा युवा प्रतिभाशाली खेळाडू साहिल मदार आता मात्र गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. रत्नागिरीचा आणखीन एक अपकमिंग सुपरस्टार गोलंदाजी मार्क वरती समोर असेल. प्रिन्स ऑफ जयगड सुदर्शन मयेकर. दुसरं षटक हाताळण्यासाठी संघाच्या कर्णधाराने विश्वास दाखवलाय साहिल मदार याच्यावरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धाव फलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 5 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच एक युवा गोलंदाज आहे. लेदर बॉलचा देखील अनुभव आहे. इन्व्हिटेशन लीग मध्ये केडन संघाच्या विरोधात 5 विकेट्स हॉल मिळवण्याचा कारनामा देखील या गोलंदाजाने केलाय. तो साहिल मदार.
यावेळेचा बॉल फटका खेळलाय, फटका हवेत आहे, फटक्यामध्ये आहे वजन आणि धावा मिळतील अर्धा डझन 6 धावांसाठी षटकार. साहिल मदारच्या विरोधात मात्र आक्रमण चढवलं जात आहे. षटकार आला, या इनिंगचा पहिला षटकार आणि धावसंख्या देखील 11 वरती जाऊन पोहोचले. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, काय झेल पकडलाय, झेल आवडला असेल तर टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे. प्रथमेश पवार याच्यासाठी कमालीचा झेल, एका हाताने झेल पकडलाय आणि सुदर्शन मयेकरची खेळी संपुष्टात आणण्यासाठी तो एक हातच बास होता आणि सुदर्शन मयेकर बॅक टू द आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित हळदणकर दाखल झाला. पहिला धक्का बसलाय सुदर्शनच्या स्वरूपात. षटकाराचं प्रत्युत्तर जशाच तसं उत्तर टीट फॉर टॅट मैदानाच्या आतमध्ये साहिल मदारने दिलंय आणि सुदर्शन मयेकरची खेळी देखील संपुष्टात आणली आहे. सुमित हळदणकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय इन ॲट नंबर 3. यावेळेस क्रॉस बॅटे स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये, डॉट बॉल आलाय. नक्कीच पाहायला गेलं तर या इनिंग मध्ये वारंवार डॉट बॉल हाताळले जात आहे, त्यामुळे थोडासा आघाडीवरती संघ पाहायला मिळतो राम जानकीचा. यावेळेस देखील बिगिट करण्याचा प्रयत्न, या चेंडूवरती देखील डॉट बॉल आलाय. लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि या दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार लगावून सुद्धा फक्त आणि फक्त 7 धावा खर्च झाल्या आहेत. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेचा फटका, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी सुमित हळदणकरच्या बॅटमधून षटकार. गोलंदाजी बार्क वरती तिसरं षटक हाताळण्यासाठी अंकित मुखर्जी याच्यावरती विश्वास दाखवला जातोय. नक्कीच पहिल्या मॅच मध्ये प्रभावशाली गोलंदाजी केली होती, मात्र शेवटच्या 2 चेंडूमध्ये यश आग्रेचे ते षटकार आणि या मॅच मध्ये देखील पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय अंकित मुखर्जी याच्यावरती. समोर स्ट्रायकिंग गेन वरती पालशेतची स्पर्धा गाजवणारा गुहागरचा एक सुपरस्टार खेळाडू सुमेध कदम स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस क्रॉस बॅटे स्ट्रोक, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये खराब फेकी देखील पाहायला मिळाले. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. महेश दळवी बॅकअप केलाय आणि 3 धावा देखील पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांची पाहायला मिळाली. थोडंसं कॉलिंग मध्ये खराबी पाहायला मिळाली होती, मात्र फेकी तितकीच खराब, त्यामुळे 3 धावा या पूर्ण केल्यात आणि धावसंख्या देखील 20 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील क्रॉस बॅटे स्ट्रोक येण्याचा प्रयत्न, विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. बीट केलं फलंदाज सुमित हळदणकरला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकातला पहिला डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती नक्कीच 3 धावा खर्च झाल्या, मात्र दुसऱ्या चेंडूवरती उत्तर दिलंय, प्रत्युत्तर दिलंय आणि डॉट बॉल हाताळला अंकित मुखर्जीने.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय की पाहायला गेलं तर या मैदानाचा थोडंसं छोटंसं मैदान आहे, फलंदाजांसाठी पोषक असं हे मैदान आहे आणि त्या मैदानावरती या मॅच मध्ये गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक, बॉलला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. सव्वीस धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. धावा यायला आता सुरुवात झाली कारण सुमित हरदनकरची बॅट बोलायला सुरुवात झाली. 2 षटकार आले त्याच्या बॅट मधून. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका, प्रोटेक्शन आहे, चेंडू थोडासा अडलाय. एकेरी धाव पूर्ण झाले आणि एकेरी धावेवरतीच आता मात्र समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 27 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग एंड वरती लेफ्ट हँड बॅटर, त्यामुळे क्षेत्ररक्षणामध्ये देखील बदल झालाय. सुमित कदम आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका आडव्या बॅटचा, हा कडवा प्रहार, बॉल साधतोय काउ कॉर्नर, सीमारेषा पार, षटकार. 33 धावा आता मात्र धावफलकावरती लागल्या गेल्या. सुमित कदमच्या बॅट मधून एक षटकार आलाय. अंकित मुखर्जीच्या विरोधात आक्रमकता दाखवल्या. यावेळेस सॉफ्ट स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय आणि 1 बाउन्सचा इशारा देखील आलाय. व्हाईटच्या स्वरूपात ही एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच या षटकामध्ये तब्बल 17 धावा खर्च झाल्यात. यावेळेस देखील वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. इथे डॉट बॉल आलाय. षटकाराचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न आणि त्या प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात तुर्तास यश आलंय अंकित मुखर्जीला. 3 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते 34 या धावसंख्येवरती. अजूनही एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल हे पाहावं लागेल. येणारे 6 चेंडू सांगून जातील की किती धावा या राम जानकी संघाला बनवाव्या लागतील. यानंतर होणारी मॅच, ग्रामीण गटातून होणारी मॅच, सेमीफायनलची ही पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी तर दुसऱ्या बाजूला जय भैरी नाचणीचा संघ. या दोन्ही ग्रामीण पटलावरच्या संघांसाठी ही मॅच आहे. दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच आहे सेमीफायनलची ही लढत. गोलंदाजी बारकवरती दत्तप्रसाद सावंत, सावडाचा दत्तू गोलंदाजी बारकवरती दाखल झालाय. विश्वास दाखवला दत्तप्रसाद वरती. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल हे पाहावं लागेल कारण पहिल्या 3 षटकामध्ये तब्बल 34 धावा कुठल्या गेल्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिलाच बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे पार्थ गांधी. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. नक्कीच धावा आपल्या संघासाठी वाचवल्या पण खराब फेकी आणि खराब कलेक्शन देखील पाहायला मिळालंय. त्यामुळे दुहेरी धाव देखील पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या दुहेरी धावेने धावसंख्या देखील 36 वरती जाऊन पोहोचल्या. की चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं काउ कॉर्नरच्या दिशेने पार्थ गांधी याच्याकडून. संघासाठी बहुमूल्य धावा वाचवल्या. धावसंख्या आता मात्र 36 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनआउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. सुमित हरदनकरची ही खेळी संपुष्टात आले.
न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पॅकेट साइज ऑफ डायनामाइट जयगडचा सुमित हळदणकर नरेश गोवळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुमित हळदणकरची खेळी संपुष्टात आले आणि त्याची जागा घेण्यासाठी जयगडचा पॅकेट साइज ऑफ डायनामाइट नरेश गोवळकर दाखल झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस जाऊ दिल्या बॉलला नक्कीच पंच दंडित करतील. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव फलकावरती जोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 37 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जमेची बाब जयगड संघाकडून पाहायला मिळाली तर ती म्हणजे सुमेध कदम हा स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. यावेळेस देखील लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू कभी इधर तो कभी उधर अशा 2 एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या देखील 38 वरती जाऊन पोहोचले. नक्कीच लाईन अँड लेन मध्ये थोडासा बदलाव करावा लागेल. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्येवरती धावा पोहोचल्या आहेत त्या म्हणजेच 39. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपल्या मेन स्क्रीनवरती आपण पाहतोय दत्तप्रसाद सावंत अर्थातच सावड याचा दत्तू रत्नागिरी जिल्ह्यातलं बहुचर्चित नाव म्हणून ओळखलं जातं. यावेळेचा फटका दत्तप्रसाद सावंतच्या विरोधात 6 धावांसाठी षटकार. तोड़ीस तोड़ उत्तर देतो सुमेध कदम. राह कठिन हो जितनी संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर हो जाएगा नजरिया मजबूत हो मेरा, क्योंकि नजरिया ही बनता है जीत का जरिया. कमालीची बॅटिंग. धाव फलकावरती 45 धावा लागल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुमेध कदम आपली मनशा साफ केली. अजूनही 2 चेंडूवरती कशा प्रकारची बॅटिंग करतो हे पाहावं लागेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कानाच्या बाजूने शिट्टी वाजवत जाणारा हा बॉल डॉट बॉल आलाय. अजूनही 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती फिनिश कशा प्रकारे केलं जात आहे पाहावं लागेल. सुमेध कदम स्ट्रायकिंग एंड वरती तर दुसऱ्या बाजूला दत्तप्रसाद सावंत. बेस्ट वर्सेस बेस्ट ची ही लढत आपल्याला पाहायला मिळते. कोणता खेळाडू बाजी मारून जाणार येणारा चेंडू सांगून जाईल. यावेळेचा फटका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय. झेल सोडलाय. नक्कीच चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. मात्र एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट करण्यामध्ये यश आलंय. 3ऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. मात्र 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात सुमेध कदमला सॅक्रिफाईस करायला लागते विकेट आणि 2 धावेनंतर विकेट सॅक्रिफाईस झाले सुमेध कदमची. आणखीन एक फलंदाज बाद झालाय 47 या धावसंख्येवरती. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि अजूनही 48 धावांची गरज आहे. समोर मातब्बर संघ राम जानकीचा संघ तर एका बाजूला जुगाई जयगडचा संघ. ज्या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे तो जुगाई जयगडचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 48 धावांची गरज आहे. सलामीची जोडी
मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळते एका बाजूला महाराष्ट्र पोलीस कार्यरत अमोल भोसले तर दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार नाना मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळतोय. पंचाचा इशारा आलाय. सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती तेजस एक्सप्रेस. तेजस गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट किपरच्या हातामध्ये विसावलाय चेंडू. पहिल्या चेंडूवरती तेजस एक्सप्रेस पाहायला मिळालाय. एक्सप्रेस चेंडू डॉट बॉल आलाय. यावेळेस सरळ बॅटने फटका. झेलची संधी होती मात्र झेल सोडला गेलाय. प्रथमेश पवार सारख्या फलंदाजाचा झेल जमिनीला दान झालाय. मोठं जीवनदान मिळालंय. कॅच सोडले की मॅच सोडले. पहिल्या मॅच मध्ये देखील राम जानकी संघाच्या अमोल भोसलेचा झेल सोडला होता. त्यानंतर त्याने 2 षटकार लगावले आणि सामना थोडासा मजबूत करून ठेवला आपल्या बाजूने. या चेंडूवरती देखील झेल सोडलाय. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नो मॅच लँड मध्ये चेंडू पडलाय. विकेट किपर आलाय मात्र एकेरी धाव पूर्ण झाले. या एकेरी धावेने धावसंख्या देखील 2 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या 3 चेंडूंवरती धावा बनवल्या गेल्यात त्या म्हणजेच 2. चांगल्या प्रकारची गोलंदाजी, चांगला बॉलिंग अटॅक तेजस एक्सप्रेस कडून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एड वरती प्रथमेश पवार. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एकेरी धाव पुन्हा एकदा धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 3 वरती जाऊन पोहोचले. प्रथमेश पवारचा विचार केला तर पारंपरिक क्रिकेट ट्रेडिशनल बॅटिंग करण्यासाठी ओळखला जातो आणि तीच बॅटिंग आता मात्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मात्र गोलंदाज तेजस एक्सप्रेस चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा फटका. पवार की पॉवर. बॉल चाललाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या आता मात्र 9 वरती जाऊन पोहोचले. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या षटकातला. यावेळेस देखील बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. विकेट आले. जशाच तसं उत्तर. पॅट मधून साऊंड नक्कीच चांगला आला होता मात्र शोधून काढलंय मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला आणि फलंदाज प्रथमेश पवारची खेळी संपुष्टात आल्या. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय
साहिल मदार याच रत्नागिरी जिल्ह्यातील अपकमिंग सुपरस्टार. या खेळाडूने रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. तो साहिल मदार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजेच 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क वरती फिरकीचा जादूगर अमित पवार कुपर या नावाने प्रसिद्ध गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. नक्कीच दोन्ही मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याच्या मार्फत देखील पाहायला मिळाली होती. तोच अमित पवार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती सगळ्याच्या कर्णधाराने पुन्हा एकदा विश्वास दाखवला. यावेळेस नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावफलकावरती सोडली जाते. या एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या डबल डिजिट मध्ये जाऊन पोहोचले. अर्थातच 10 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेचा फटका अमोल भोसलेच्या बॅट मधून स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमारेषा पार षटकार. कमालीचा फटका पाहायला मिळालाय. धावसंख्या देखील 16 वरती जाऊन पोहोचले. ज्या गोलंदाजाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजांच्या नाकी 9 आणले होते त्याच गोलंदाजाच्या विरोधात आक्रमकता धारण केली. अमोल भोसलेच्या बॅटमधून एक षटकार आलाय. तोडीस तोड उत्तर दिलंय अमित पवारला. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय. नक्कीच चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. बीट केलाय अमोल भोसले सारख्या फलंदाजाला. या षटकातला पहिला डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 16 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल आलाय. षटकाराचं तोडीस तोड उत्तर, षटकाराचं प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये अमित पवार देताना पाहायला मिळतोय. षटकारानंतर लगातारचा दुसरा डॉट बॉल आलाय. यावेळेचा फटका आडवा बॅटचा हा कडवा प्रहार बॉल जातो सीमा पार षटकार. बावीस धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस देखील अवे फ्रॉम द बॉडी घेण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड आहेत. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाले नरेश गोवळकर याच्याकडून. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नक्की षटकार ठोकला मात्र त्या षटकारानंतर एक डॉट बॉल देखील हाताळला गेलाय. आता फिनिश कशा प्रकारे करतायत हे देखील पाहावं लागेल. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. यावेळेचा बॉल अमोल भोसलेच्या बॅट मधून आकाशाला गवसणी घालणारा षटकार. अट्ठावीस धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज है. पाने को अभी कहीं मुकाम बाकी है. इस खेल के कहीं इंतहा बाकी है. अभी तो नापी है आपने मुट्ठी भर जमीन. अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. कमालीची बॅटिंग अमोल भोसलेच्या बॅट मधून पाहायला मिळाले. 7 चेंडू आणि 19 धावांची आक्रमक खेळी अमोल भोसलेच्या या बॅट मधून आले. क्वार्टर फायनलच्या महत्वाच्या मॅच मध्ये गोलंदाजी बारकोरती तिसऱ्या षटकासाठी सुदर्शन मयेकर. यावेळेस नक्कीच लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाते. त्या एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 29 वरती जाऊन पोहोचले. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता मात्र सामना हळूहळू जवळ आलाय. कशा प्रकारची बॅटिंग केली जाईल नक्कीच
ती दुसऱ्या षटकामध्ये कुपरच्या षटकामध्ये धावा खर्च झाल्या होत्या, मात्र त्या धावा आता रोखाव्या लागतील. वेगात टाकलाय आणि बीट केलंय साहिल मदार सारख्या फलंदाजाला, ज्या खेळाडूने याच मैदानावरती रेनी चॅम्पियन्स ट्रॉफीला मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता. 2 अर्धशतक ज्याने ठोकले होते, त्याच साहिल मदारच्या विरोधात एक डॉट बॉल हाताळला. यावेळेस देखील आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील देखील केले आणि पंचांनी अपील उचलून देखील धरले. माघारी परतावं लागतंय. साहिल मदारची खेळी 0 वरती बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय दत्तप्रसाद सावंत, रत्नागिरी जिल्ह्यातील बहुचर्चित नाव. ज्या खेळाडूने रत्नागिरी गाजवली, रायगड गाजवली, मुंबई गाजवली, तोच दत्तप्रसाद सावंत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 29 या धावसंख्येवरती दुसरा धक्का बसलाय साहिल मदारच्या स्वरूपात आणि त्याची जागा घेण्यासाठी दत्तप्रसाद सावंत दाखल झाला. सावर्ड्याचा दत्तू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सुदर्शन मयेकर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस देखील बॅटची इनसाइड एज विकेट किपर कडे संधी होती. थोडासा कठीण झेल जरूर होता, मात्र अशा प्रकारचा झेल पकडावा लागेल. समोर मातब्बर संघ आहे. यावेळेस देखील बॅटची कट गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअरच्या स्वरूपात एकेरी धाव दाफलकवरती जोडली जाते. एकतीस धावा दाफलकवरती लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. जिंकण्यासाठी 48 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं आणि त्या उद्दिष्टाचा पाठलाग करताना अमोल भोसलेची अशा प्रकारची बॅटिंग, कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. आणखीन एक दर्जेदार फटका अमोल भोसलेच्या बॅटमधून. ये रील नहीं दोस्तों, वो रियालिटी है. हा खेळाडू नेहमीच अशा प्रकारची बॅटिंग करतो. अमोल भोसले कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये महत्वाची खेळी महत्वाच्या मॅच मध्ये आल्या. यावेळेचा फटका सरळ बॅटने, सीधी बॅट, नो बकवास. बॉल काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र सामन्यामध्ये समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. अमोल भोसलेची झंझावाती खेळी बॅटिंग आवडली असेल तर रत्नागिरीकर टाळ्या व्हायला हरकत नाही अमोल भोसले याच्यासाठी. नक्कीच अमोल भोसलेची बॅटिंग बघून वरुण देव देखील खुश झालाय. वरुण देवाचं देखील आगमन झालंय आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये समीकरण बदललंय. स्ट्रायकिंग एंड वरती दत्तप्रसाद सावंत, गोलंदाजी मार्क वरती अबलोलीचा सुपरस्टार अमन कदम गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. धावा रोखल्या जातील का की ज्या धावा बनवल्या जातील? धावा रोखल्या गेल्या तर नक्कीच इथून पुढे अमन कदम नावाची चर्चा होईल. मात्र धावा बनवल्या गेल्या तर थाटात प्रवेश होईल सेमी फायनल मध्ये, तो म्हणजेच राम जानकी संघाचा. येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे.
6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल खोळात टाकला होता, क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव पूर्ण केली जाते. समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. म्हटल्याप्रमाणे जर या 4 धावा वाचवल्या तर इथून पुढे 365 दिवस अमन कदम नावाची चर्चा होईल. आणि जर या धावा बनवल्या तर राम जानकी संघ आणखीन एका महत्वाच्या स्पर्धेमध्ये सेमी फायनल मध्ये धडक मारेल. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. अमोल भोसले गोलंदाजी बार फलंदाजीसाठी दाखल झाला आणि या फलंदाजाने 10 चेंडू आणि 32 धावांची आक्रमक खेळी साकारले. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण खेळी साकारले. तो अमोल भोसले स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लोअर फुलटॉस बॉल मनगटाचा वापर आहे. झेल पकडला गेलाय. मॅचचा टर्निंग मुवमेंट होईल का? कारण अमोल भोसलेची प्राइस विकेट आले. अमोल भोसलेला माघारी परतावं लागतंय. अकरा चेंडू आणि 32 धावांची आक्रमक खेळी ज्याच्या बॅट म्हणून आले. अमोल भोसलेसाठी टाळ्या होऊन जाऊ देत. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाची खेळी साकारले. बॅटिंग साठी दाखल झालाय रत्नागिरी जिल्ह्याचा बायकर बँड म्हणून त्याला ओळखलं जातं. पार्थ गांधी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल झालाय. समीकरण मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. एक महत्वाची विकेट अमन कदम याने मिळून जरूर दिले. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये असं उत्तर देखील दिलंय. आणि मैदानाच्या आतमध्ये पार्थ गांधी देखील दाखल झाला. यावेळेस क्रॉस बॅटर स्ट्रोक बॅकफुटला जाऊन कट केले बॉलला एकेरी धाव पूर्ण केली जाते. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग गेन वरती दत्तप्रसाद सावंत आता मात्र पाहायला मिळतोय. त्याच्या बॅट मधून 2 चेंडू आणि 2 धावांची एक संयमी खेळी पाहायला मिळाली. तो दत्तप्रसाद सावंत आपल्याला स्ट्रायकिंग गेन वरती पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. अमन कदम चमत्कार करावा लागेल. यावेळेस डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलंय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. आता हा सामना जनरल वॉर्ड मधून आयसीयू मध्ये शिफ्ट झालाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते अमन कदम याच्याकडून. सामन्यामध्ये पुन्हा एकदा रंगत आले. पैसा वसूल मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची क्वार्टर फायनलची ही लढत आहे. आणि 2 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण सध्याच्या घडीला येऊन ठेपलंय. यावेळेचा फटका मॅच विनिंग स्ट्रोक दत्तप्रसाद सावंतच्या बॅट मधून एक दर्जेदार फटका आणि सामना जिंकलाय तो म्हणजे तेजस कोरगावकर अँड कंपनी म्हणजेच राम जानकी संघाने. चला दरम्यान दोन्ही संघ ग्रामीण पटलावरचे यापुढे होणारी मॅच स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरीच्या विरोधात जय भैरी नाचणीचा संघ. दोन्ही संघ आपल्यासाठी हा कॉल असेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठासमोर यायचं.